नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं पुन्हा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेले आहे मालेगावमध्ये एक डही नावाचं गाव आहे, जिल्हा वाशिम। तर तेथे आपण एक आपले शेतकरी आहेत प्रगतशील, जे की हळदीचं विक्रमी 40 ते 42 प्लस त्यांचं रेकॉर्ड आहे आतापर्यंत त्यांनी उत्पादन घेतलेलं। आणि ते रेकॉर्ड कशामुळे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधवांनो। तर शेतकरी बांधवांनो, आता आपण माझ्या मागे बघू शकता की त्यांची जी हळद आहे, हळद तुम्ही म्हणसाल बा किती जाड हळद आहे, आपण बघू शकता साईज याची। प्रत्येक कोणतेही जरी आपण बेनं बघितलं तर ओरिजिनल जे तामिळनाडूचं सेलम बेन आहे हे त्यांचं बेन आहे। आणि तोडल्यानंतर देखील आपण बघू शकता याच्यात कुरकुमींचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे। हा जो चट्टा आहे तो किती मोठा आहे, तर ते स्वतःच प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांना भरपूर अशी हळदविषयी माहिती आहे। आणि नियोजनाबरोबरच शेतकरी बांधवांनो, जे बेनं आहे, बेनं जर उत्कृष्ट क्वालिटीचं असेल तर आपलं उत्पादन निश्चितच जास्त प्रमाणात आपल्याला मिळते। आणि त्यांना जवळपास यावर्षी देखील 42 प्लस याच्यातून प्रति एकर ॲव्हरेजची अपेक्षा आहे। तुम्ही म्हणसाल बा एवढं ॲव्हरेज कसं काय, तर एक वेळ दादा हा दाखवा। हे बघू शकता, हे हळदीचं एकच हे आहे, एकच लावलेलं आहे। तर याला आता फोडून दाखवतो मी। हे बघा किती मोठ्या प्रमाणावर इथे फुटवे केलेले होते हळदीने। आणि त्याचं तुम्ही म्हणसाल बा कांडीची साईज दाखवा मला आयडियली काय, तर जवळपास आपली इथंच्या जवळपास ही कांडी भरते। आणि कुरकुमींचं प्रमाण देखील बघा, अतिशय उत्कृष्ट असं कुरकुमींचं प्रमाण आहे। हेच नाही तर कोणत्याही कांडीला तुम्ही तोडून बघू शकता की कुरकुमीन किती प्रमाणात आहे याच्यात। हे बघा, अतिशय चांगल्या प्रमाणात याच्यात कुरकुमीन आहे। तर शेतकरी बांधवांनो, यांना सर्वप्रथम नियोजनामध्ये आपण काय केलं होतं, जेव्हा यांना आता हीच हळद जेव्हा साठवली होती मागच्या वर्षी, तर यांनी हिला जे जीवाणू असतात आपल्या ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याची जैविक बीज प्रक्रिया केली होती। आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतकरी बांधवांनो, हे जे बेनं आहे, बेनं त्यांनी झाडाखाली सावलीत साठवून ठेवलं होतं। आणि याला कुठल्याच प्रकारचं पाणी मारलं नव्हतं। त्याच्यामुळे जी हळद आहे, हळदीची जी सुप्त अवस्था आहे ती तुटायला मदत मिळाली होती। त्याच्यामुळे काय होते, एकसारखी उगवण होते। आणि एकसारखी जर उगवण झाली तर जे समोर खताचं नियोजन आहे आणि जे अन्य काही नियोजन आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकते। आणि शेतकरी बांधवांनो, यांनी याच्यात सर्व प्रकारचे जीवाणू, एक आपली टॉप कोणची जैविक कंपनी घ्यायची आणि तिच्या सर्व प्रकारचे जीवाणू, जसं की ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, मेन म्हणजे NPKचे जीवाणू, तसेच जे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक अवेलेबल करणारे जीवाणू असतात, जसं की सल्फरच्या, बोरॉनच्या, कॅल्शियमच्या, अशा विविध प्रकारचे जे जीवाणू असतात त्यांचा देखील यांनी वापर केलेला आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हे वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जीवाणूचा मागं वापर करायच्या 4-5 दिवस अगोदर आणि वापर केल्यानंतर 4-5 दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल, बुरशीनाशक झालं किंवा केमिकल याच्यात खत झालं वॉटर सोल्युबल, ते टाकायचं नाही। आणि शेतकरी बांधवांनो, यांनी जास्तीत जास्त प्रमाणात तिला 1261 या खताचा देखील वापर केला होता। आणि जे पोटॅश जे आहे, पोटॅश विरघळवणाऱ्या जीवाणूंचा यांनी शेवटच्या टप्प्यात जवळपास जास्तीत जास्त वापर केला। त्याच्यामुळे आपण बघू शकता इथे की कांडीची साईज जी आहे ती अतिशय मोठी झालेली आहे। प्रत्येक कांडी, आपण कोणतीही कांडी जरी उचलली शेतातली तरी जास्तीत जास्त प्रमाणात याच्यातलं जे साईज आहे ती झालेली आहे। आणि कुरकुमींचं प्रमाण देखील जास्तीत जास्त प्रमाणात असं वाढलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर अशाच प्रकारचं जर नियोजन पाहिजे असेल तर आपण माझा मोबाईल नंबर घेऊ शकता। माझा मोबाईल नंबर आहे 73 87 84 96 32। इंग्रजीत सांगायचं झालास तर 7387849632 या दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करून अगदी मोफतरित्या जे हळदीचं नियोजन आहे ते आपण मिळवू शकता। आणि आपल्याला देखील आता जवळपास दादांना 40-42 प्लसची अपेक्षा आहे। तर 40-42 तर नाही, तर बेनं ठेवून त्यांना 43-44चा ॲव्हरेज यांना येईल असं मी तुम्हाला ग्वाही देतो। कारण की यांनी शेणखत आणि त्यांना मी जे हे येतं आंबवलेलं सेंद्रिय खत, ज्याच्यात की मी तुम्हाला सांगितले सूक्ष्म अन्नद्रव्य घटक विरघळणारे जीवाणू असतात, NPKचे जीवाणू असतात, ऑर्गॅनिक कार्बन आणि जास्तीत जास्त ह्युमिक ॲसिडचं जे वापर आहे त्यांना मी सांगितला होता, त्याच्याप्रमाणे त्यांनी केलं आणि जास्तीत जास्त उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे गड्डा देखील आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात हा गड्डा झालेला आहे। असे मोठमोठाला आपल्याला याच्यातून असे गड्डे भरपूर प्रमाणात आहेत। दादा एक मिनिट पूर्ण दाखवा एकदा हळद जवळून असं चालून, पूर्ण तास दाखवा दादा, असं झूम करून, तिकडे झूम करून दाखवा, इकडे मागं झूम करून दाखवा, इकडे दाखवा मागं, इकडे क्लिअर दिसेल, ऊन असं आहे।
हे बघू शकता शेतकरी बांधवांनो, प्रत्येक गड्डा जो आहे तो अशा प्रकारे जवळपास 4 ते 5 किलोचा प्रत्येक पडलेला आहे. 4 ते 5 तर कमीच झाला. आता याचं जर वजन बघितलं आपण, हे बघू शकता आपण, हे एकच आहे. आता याचं जर वजन बघितलं आपण तर किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, वजनदार झालेलं आहे एकदम. आणि आपल्याला देखील जर अशा प्रकारे नियोजन हवं असेल तर आपलं चॅनल कृषी बाबूला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि शेतकरी बांधवांना आता मुख्य गोष्ट म्हणजे असं जे कोंब आलेलं बेन आहे ते देखील आपल्याला उपयोग करायचा आहे का, तर आपण करू शकता शेतकरी बांधवांनो. पण हा जो मुख्य कोंब आहे, हा मुख्य कोंब जर आता साठवण करताना असा मरण पावला तर यातला जो फुटवा आहे तो फुटवा निश्चितपणे सुरुवातीलाच कमी निघतो. त्याच्यामुळे ज्याला असं बिना कोंबाचं बेन आहे ते आपण वापरू शकता. तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.